एकच वादा अजून साखरेचं कालवण व्हायचं सकल्याचं कालवण व्हायचं आहे. किती किलोचं सकलं होतं? 50 किलोचा. 50 किलोचा. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी भाविक पटेल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आज आपण आलो आहे वैष्णव दादाच्या हल्दीसाठी. म्हणजे वैष्णवची हळद आणि उद्या लग्न असणार आहे. तर तुम्ही बघितलं असाल. तर मी आता आपली लक्झरियस बसनी प्रवास करून आलो आहे. तर आता जाऊया आपण. आता जास्त बगबग नाही करत आणि जाऊया आपण डायरेक्ट आता नवरदेवाला भेटायला. तर चला. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे बघा श्लोक भेटला आहे. तर आता चाललो आहे. श्लोकने लिफ्ट दिला आहे तो दादा त्याच्या कामासाठी. पण बोललो मला जरा सोड, तर सोडतो या. तर जाऊया. आणि आता बाकी आपल्याला मांडवपर्यंत सोडणार आहे. मग रिटर्न तर त्याच्या कामाला जाणार. तर थँक्यू वैष्णव. सॉरी वैष्णव, थँक्यू श्लोक. तर हे बघा नवरदेव भेटलेत आपल्याला. काय बोलतेस? आता काय काय विधी झाला आपला? हल्दीचाच प्रोग्राम झाला आहे आता थोडा वेळ बाकीची मंडळी भेटवतो. आता नवरदेव बघू शकता बोल एकदम हल्दीने पिवला झाला आहे. तर चला भेटूया आता. बस. तर मित्रांनो, आता आपल्यासोबतच वर्मा आहे. हे बघा हा नवऱ्याची मावशी आहे. काय मावशी, कसं वाटतं तुला? चांगलं वाटते. हालत आहे भाज्याची. चला भाजी हालत आहे. हालत आहे ना, चांगलं वाटते. मावशी खुश आहे एकदम. आणि ताई तू कोण आहे? वहिनी. वाहिनी आहे. वाहिनी मग कसं वाटतं वाहिनी? वहिनी हालत कसं वाटते? बरं वाटते एकदम. मग काय सोय बी चांगली आहे, चांगली आहे. मावशी. हे बघा नवऱ्याची मावशी. अजून एक काय मावशी, कसं वाटतंय? मजेत. मजेत. का तू काय मग काय खुश आहेत का नाही? आज खुश मग भाच्याचं लग्न आहे. भाच्याचं लग्न आहे. आज खुश. मग बोला वैष्णवच्या लग्नाला यायचं सगळ्यांनी. नक्की येणार. मग भाचा पण आहे आणि जावई पण आहे. मग यायलाच पाहिजे. मग काय आज सोय पाणी काय आहे का नाही? सोय मजेत. काय खाऊ ते देणार? काय खात आणि पियेल नको? नाही ना, आम्ही पित नाही. तुम्ही आमने नको पियला. नाही ना, पिणारे पियाचं मिळणार ना. आमच्याकडे सर्व तुला जेवायची सोय भेटेल. तर बघा मावशीने सरळ सरळ आता आपल्याला नकार दिलाय. तर चला मस्त. खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. लगे ना भारत
तर हे बघा आपल्या दोघांचा वारमा येत. तर तुम्ही कोणत्या बाजूने येऊ नक्की? मग हे दोन दोन ताट कशाला? हे दोन दोन ताट मग हे ताट तुम्हाला नवरीन दिला की नवरीन दिला? नवरीन दिला. मग काय आता नवरीन दिला की नवरीन नक्की? मग नवऱ्याकडनं सोय पाणी काय आहे? मग हावळा का आहे का नाही? मग वाजले बघा 10 वाजले. जेवायचं का वा? हे यांना भूक लागली आता जेवतात ते. हो चला खूप छान दिसताय तुम्ही सर्वजण. खरंच खूप छान दिसताय. मस्त नट्टापट्टा केलाय सर्वांनी. चला थँक्यू. तर हे बघा इथे आता जेवण करतायत. जेवणामध्ये काय काय आहे? पोळी आहे, चपाती आहे, सकाळचं कालवण आहे. ओके अजून काय स्पेशल? कोबीची भाजी आहे, जवला आहे. इथे चपात्या होतात आहेत. हा चपात्या होत आहेत अजून. हे बघा काय व्हायचं अजून? सकल्याचं कालवण व्हायचं. सकल्याचं कालवण व्हायचं आहे. किती किलोचं सकलं होतं? 50 किलोचा. 50 किलोचा. हे बघा तर 50 किलोचा सकला कापलाय मागाशी. तर मी यायच्या अगोदर ती व्हिडिओ तुम्हाला येत असेल. आणि इथे आता चपात्या बनवत आहेत. चपात्यांचं काम चालू आहे अजून. नवऱ्याची मावशी कोण आहे? नवऱ्याची मावशी नवऱ्याची मावशी तिकडे चपाती लाटते आजी. आणि नवऱ्याची वहिनी. तर वहिनीने आपल्याला जास्ती माहिती दिली आहे. हालत किती वाजता काढतील? 10 वाजता काढणार आहेत. तर तेव्हा तुम्हाला भेटतो डायरेक्ट. तर चला तर चला मित्रांनो आता आपण हळद घेऊन चाललोय. हे बघा आपला नवरदेव एकदम रेडी झालाय. पार्टी सर्व करवल्या. हे बघा चला जाऊया आता. तर चला मित्रांनो आता बँजी वाजवायला सुरुवात झाली आणि आपण चाललोय आता मंदिरामध्ये हळद घेऊन. नवरदेव निघालाय बघू शकता. खूप छान असा तयार झालाय. तर चला जाऊया. आणि सर्व करवल्या टोकणे सर्व रेडी झालेत आहे. तर चला
तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे नवरात्र भाऊ भरतदा. तर भरतदा आत्ताचा कार्यक्रम कसा झाला आहे आणि काय तुम्ही कुठे काय होतात? आम्ही जरा व्यवस्था करण्यात बिझी होतो सर्वांची. आता संध्याकाळी आपला कार्यक्रम आहे, त्यानंतर संध्याकाळी इकडे हळदीनिमित्त ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आले आहे. तर सर्वांनी त्या ऑर्केस्ट्राचा लाभ घ्यायचा आहे. तर आला टोकणे तर टोकणे सेव काय आहे, आपली सोय काय आहे? सोय सगळी आहे. खाण्याची पाहिजे आज जेवणासाठी मच्छी वगैरे आहे, आणि ज्यांना थंड आहे त्यांना थंड आहे, गरम पाहिजे त्यांना गरम आहे, सर्व सोय आहे. तर मित्रांनो 1 वाजला आहे, पण गरम पिणारच. तर मित्रांनो आता 1 वाजला आणि आपला जो हलत घेऊन गेलेलो मंदिरामध्ये तो घेऊन आलो आहे आणि आता ते कार्यक्रम सगळे आवरलेत. आता संध्याकाळी तुम्हाला डायरेक्ट भेटेन. तर चला मित्रांनो नंतर भेटू डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि दुपारनंतर डायरेक्ट तुम्हाला आत्ता भेटतोय. तर मित्रांनो आता संध्याकाळची हळद लावून झाली आहे, संध्याकाळचा हळदीचा कार्यक्रम झाला आहे आणि आता पैसे लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे हळद लावून पैसे लावतील तर तो कार्यक्रम चालू आहे. तर आता आपला नवरदेव इथे बसलाय आहे आणि मागाचा कार्यक्रम पहिला तुम्ही बघून घ्या, नंतर मग तुम्हाला हे दाखवतो. तर चला. तर मित्रांनो हे बघा, तुम्हाला बोललो की पैसे लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर हा बघा आपला वैष्णव नवरा इथे बसला आहे आणि इथे पैसे लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर हे सर्व वर्मा आहेत. करावले वर्मा आहेत. तू करावली आहे, मग हे वर्मा आहेत ना, नक्की वर्मा आहेत की करावले आहेत? हे वर्मा आहेत, तू करावले. ओके, तर हे वर्मा करावले बसलेत आणि वर्मा आता सगळे पैसे लावतात आहेत, सगळे 100 लावतात. तर मित्रांनो माझ्या पाठीमागे बघू शकता खेड आर्टिस्ट. तर हा आपला ऑर्केस्ट्रा आहे ते. तर तो आपल्याला नंतर कसा वाजवतात आणि कसं आपल्याला नाचवत आहेत ते आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आणि तुम्हाला मी काका दाखवतो, म्हणजे आपल्या वैष्णवदाचे पप्पा. तर ते एकदम झकासाचे तयार झालेत आहेत. हे बघा एकदम खतरनाक असे तयार झालेत आणि मागाचपासून आपल्या व्हिडिओमध्ये येत नाहीत. ते बोलतात की नाही जाऊ दे. नाही पण काका आता मला सांगा तुम्ही की तुमच्या मुलाचं लग्न आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? एकदम आनंद वाटतं. हा, तर एकदम आनंदमय वातावरण आहे आणि खरंच खूप छान अशी सोय केली आहे आणि खूप छान असं डेकोरेशन. ही मंडप तुमच्या मित्रांचं आहे? हा, मित्रांचं आहे. हा, बरोबर. वैष्णवच्याच मित्राचे, कॉलेजचे मित्र आहेत ते. हा, तर वैष्णवाचे कॉलेजचे मित्र आहेत. तर त्यांनी सर्व हे मंडपची व्यवस्था केली आहे आणि खूप छान केली आहे आणि सर्व सहकार्य करतात ते म्हणजे काका. तर काका खरंच खूप चांगली अशी सोय केली आहे. सगळ्यांनी हळदीला या वैष्णवच्या. हल्दीला आणि लग्नाला या. जे काय आम्ही केलेलं ते हे काय खाऊन जावा, मस्त मजा करून जावा. ओके, चला वैष्णवच्या हल्दीला या. हळदीला या. तर मित्रांनो आता आपल्या ऑर्केस्ट्राला सुरुवात झाली आहे. आय होप माझा आवाज येत असावा, पण आपला ऑर्केस्ट्राला सुरुवात झाल्याने खूप खतरनाक असं वाजवत आहेत. माझ्या पाठीमागे आवाज येत असेल तर जाऊया आणि आता तुम्हाला ऑर्केस्ट्रा दाखवतो. तर चला मित्रांनो वैष्णव दादाच्या हल्दीला.
जय श्रीराम. अयोध्यामध्ये भगवा फलकला हिंदू धर्माचा, यावो हिंदू धर्माचा. या पावन नगरीचं मंदिर बांधलंय प्रभू श्रीरामाचा. या पावन नगरीचं मंदिर बांधलंय प्रभू श्रीरामाचा. या पावन नगरीचं मंदिर बांधलंय प्रभू श्रीरामाचा. तर ही बघा मित्रांनो पाहुणे मंडळी आली आपली. अरे लाजताव काय हे पाहुणे मंडळी लाजते आहे. ही बघा काय काय जेवायला काय आहे. जेवायला काय आहे. चिकन अजून काय आहे. सकलेचा कांजी. ओके कसा आहे बेस झालाय. ओके तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत आता 1:30 म्हणजे 1:30 झालीत आहेत. आणि मित्रांनो आता व्हिडिओला एंड करूया आपण. तर मित्रांनो कोल्यांचा हल्दी समारंभ तुम्हाला कसा वाटला आहे एकदा कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो चला व्हिडिओ इथे समाप्त करूया. टाटा बाय बाय.